उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सह्याद्री अतिथीगृहावर गृहनिर्माण विभागाची एक बैठक बोलावली होती। बैठकीत ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण विभागाला धोरण बनवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तसं झाल्यास ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण बनवणारं महाराष्ट्र पहिलं राज्य असणार आहे। यासोबत गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधण्यात येणार असल्याची माहिती समोर येते। त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे। जे गिरणी कामगार त्यांच्या मूळ गावी स्थलांतरित झाले आहेत त्यांना त्यांच्या गावी घर देता येईल का याबाबत तपासणी करावी। तसंच गिरणी कामगार युनियन सोबत बैठकीचं आयोजन करावं असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। ज्येष्ठ नागरिकांसाठी घरं असतील, ज्येष्ठ नागरिकांसाठी धोरण राबवणारं ही पॉलिसी अंतिम झाल्यानंतर महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरेल। त्याचबरोबर वर्किंग विमन आहेत, काम करणाऱ्या आमच्या भगिनी आहेत, त्याचबरोबर विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी हॉस्टेल, गिरणी कामगारांसाठी घरं, पोलिसांसाठी घरं आणि या सर्व समावेशक अशा प्रकारचं धोरण या सर्वसामान्य माणसांसाठी असलं पाहिजे। अशा प्रकारचं धोरण शासनाचं आहे। गृहनिर्माण विभागाच्या आढावा बैठकीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे ते पाहूया। गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधण्याचं टार्गेट आहे। स्थलांतरित गिरणी कामगारांना तिथेच घरं देता येईल का याचीही चाचपणी करण्यात येते। ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण राबवण्यात येणार आहे। मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती द्यावी, तसंच परवडणाऱ्या टिकाऊ आणि पर्यावरणपूरक घरांवर भर देण्यात येईल। योजनांचा सुलभपणे लाभ घेण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येणार आहे। वर्किंग वुमनचाही विचार होणार आहे। धारावीतील 1.25 लाखांपेक्षा जास्त अपात्र झोपडपट्टी धारकांना घरं देण्यात येतील। तर गृहनिर्माण विभागाच्या बैठकीतले हे महत्त्वाचे निर्णय समोर येत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।